नमस्कार मंडळी, मी वैभवी. 2 दिवसापासून ना मला आई म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते आहे. कारण का तर मी माझ्या लेकराकडे लक्षसुद्धा देऊ शकत नाही आहे. त्याच्याकडे दुर्लक्षच करत होते. कारण त्याला टाईमवरती जेवण नव्हतं देत किंवा अंघोळसुद्धा नव्हते घालत मी त्याला टाईमवरती. कारण का तर मला ना खूपच जास्त अशक्तपणा आला होता आणि सोबतच श्रीचे पप्पासुद्धा आजारी होते. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं घरात श्रीला ना खूप बोर होत होतं. म्हणून त्याला थोडंसं बाहेर नेलं होतं. तिकडे बकऱ्या आणि मेंढ्या आल्या होत्या, तर ते त्याला दाखवायला नेलं. त्यानंतरनं तो खूपच शांत झाला होता. मग घरी आलो. घरी आल्यानंतरनं 2 दिवसापासून मी घराला झाडूसुद्धा मारलेला नव्हता किंवा भांडेसुद्धा घासलेली नव्हती. तर श्रीच्या पप्पांनी इथे झाडू मारून घेतला आणि मी पण मग गॅस कट्टा क्लीन केला आणि भांडी घासून घेतली, अंघोळ केली आणि त्यानंतरनं ब्लॅक टी केली आणि इकडे श्री खेळत होता झोका. तोपर्यंत मी पण इकडे थोडी पिवळी मटकी करून घेतली. कारण दुसरं खाण्याची काहीच इच्छा नव्हती म्हणून साधी प्लेन मटकी केली होती. श्रीला तर अजिबात मटकी आवडत नाही, तरीसुद्धा श्रीने मटकी खाल्ली होती. कारण त्याला भूक लागली होती, त्यामुळे तो मटकी खात होता. इथे मी थोडंसं झोपली होती, तर श्री असा आला आणि मांडीवरतीच बसला माझ्या, कारण झोपू नको म्हणून. त्याला असं अजिबात आवडत नाही कोणी झोपलेलं. त्याला खेळत असताना तो त्याचंच खेळतो, पण त्याला खेळत असताना ना तिथं बसलेलं पाहिजे कोणीतरी. त्यामुळं तिथं मी बसून असं त्याचा व्हिडिओ काढत होती, तर श्री ते त्या स्टँडसोबत असं खेळत होता. तो स्टँड माठाखाली ठेवायला आणला होता. श्री त्याला गळ्यात घालून खेळत होता. संध्याकाळ झाली आणि श्रीच्या पप्पांनी देवपूजा केली, दिवा लावला होता आणि श्रीने पण देवपूजा केली.